उद्याच्या विजय मेळाव्याच्या निमित्ताने ठाण्यात शिवसेना उभाटा आणि मनसेकडून जल्लोष करण्यात आला। बॅनरबाजी करत लाडू वाटप करत मराठी माणसांना उद्याचं मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलंय। वरळी NSCI डोममध्ये आदित्य ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत बैठक पार पडली। विजयी मेळाव्याबाबत उभाटा आणि मनसे नेत्यांमध्ये चर्चा झाली। या चर्चेनंतर सर्व नेत्यांकडून डोमची पाहणी करण्यात आली। बाळासाहेबांची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। त्यावेळी मी त्यांना शब्द दिला होता, मात्र त्यावेळी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली नाही। मात्र आता साहेबांच्या आणि सर्वांच्या मनात ती गोष्ट घडत असेल तर हे साहेबांना अभिवादन असेल अशी आठवण करून देताना बाळा नांदगावकर भाऊक झाले। निवडणुकीच्या वातावरणातून संधी मिळण्याची विरोधक वाट पाहत होते। ठाकरे बंधू एकत्र येण्यानं राजकीय लाभ होणार नसल्याचं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर कोणाला दुःख होण्याचं कारण नसल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं, तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचंही ते म्हणाले। उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवू शकत नाही, राज ठाकरेंनी विचार करून निर्णय घ्यावा असं आवाहन रामदास कदमांनी राज ठाकरेंना केलं। अमरावतीवरून ठाकरे गटाचे आणि मनसेचे कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झालेत। उद्या होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात हे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा आणि सरकारला सुबुद्धी मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन करत पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घातलं। शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हे साकडं घालण्यात आलं। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग सरकारनं रद्द करावा। सरकार जनतेचं ऐकत नाही, विरोधकांचं ऐकत नाही, मग आता विठ्ठलाचं तरी ऐकतं का ते पाहू, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटलांनी दिली। जोर जबरदस्ती करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा सरकार प्रयत्न करतंय आणि हा नवा महामार्ग कोणासाठी 30 ते 32 कोटी रुपयात होणाऱ्या महामार्गावर 86 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। मग उर्वरित 50 कोटी सरकार कोणाच्या घशात घालणार असा सवाल उपस्थित करत राजू शेट्टीने सरकारला खडेबोल सुनावले। सरकारची भूमिका स्पष्ट आहे, जो अडचणीचे मुद्दे त्या चर्चेतून मार्ग काढून शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे। परभणीच्या शेंद्रा आणि पिंगळी गावात शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग ठराव मंजूर करण्यात आला। याबाबत सोमवारी नोटीस काढली जाणार आहे आणि त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। बदलापूरमधील भाजप आमदार किसन कथोरेंच्या घरासमोर काल गोळीबार झाला होता। दरम्यान शिवसेना उपशहर प्रमुखांच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याचा आरोप गोळीबारात जखमी झालेल्या अल्ताफ शेखने केला। पुण्याच्या पारगावातील भीमाशंकर साखर कारखान्याला वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला। केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला। नाशिक जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ झाला। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसमोर शेतकरी सभासदांनी गोंधळ घातला। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले। प्रकाश आंबेडकरांनी स्वतः कोर्टात युक्तिवाद केला होता। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं सचिन खरतांनी म्हटलंय। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे। कुरिअर बॉय असल्याचं सांगत तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता। धाराशिवच्या येणेगूरमध्ये कॅप्टन जोशी विद्यालयात विद्यार्थिनींना विषबाधा झाली। अचानक मळमळ आणि पोटदुखी असल्यानं 29 विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। 29 पैकी 4 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यात जय गुजरातची घोषणा दिली। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आणि शिंदेंच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्यावरनं राजकारण तापलं आणि यावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं। मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेकडून केवळ मतांसाठी अपप्रचार सुरू असल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री शिंदेंनी केला। आधी जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर जय गुजरात म्हटलं। गुजरात पाकिस्तानात आहे का असा सवाल एकनाथ शिंदेंनी विरोधकांना विचारला।
एकनाथ शिंदेंनी शहाणपुढे लाचारी पत्करली अशा शब्दात जय गुजरातच्या घोषणेवरनं राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं मराठी प्रेम कमी होत नाही. शरद पवारांनीही चिकोडीतील कार्यक्रमात जय महाराष्ट्र जय कर्नाटक असं म्हटलं होतं. असा दाखला देत मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवरनं पाठराखण केली. शिंदेंच्या जय गुजरात नाऱ्याबद्दल माहिती नाही असं म्हणत शिंदेंच्या जय गुजरात नाऱ्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. सुरत मार्गे सत्तेत आलेल्यांना दुसरं काय सुचणार नाही. जशी हिंदी सक्ती केली होती तशी आता भविष्यात गुजराती सक्ती करू नये एवढीच चिंता आहे अशा शब्दात रोहिणी खडसेंनी एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात या नाऱ्यावर खोचक टीका केली. संजय निरुपम यांनी जोधपूर स्वीट्सला भेट दिली. यावेळी त्यांनी मारहाण झालेल्या दुकानदाराशी संवाद साधला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा जनाधार कमी झाला त्यामुळे राजकारण करत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा शरद पवार आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले समोरासमोर आले. यावेळी उदयनराजे भोसलेंनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांचं स्वागत केलं. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मुलाच्या लग्नात ही भेट झाली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार उदयनराजेंमध्ये हास्यखल्लोळ पाहायला मिळाला. भैयाजी हमार पूल ठीक है नाबा या आशयाची एक्स पोस्ट मनसे नेते राजू पाटलांनी केली. दरम्यान त्यांनी केलेल्या पोस्टची जोरदार चर्चा आहे. पलावा पुलाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत त्यांनी ही पोस्ट केली आहे. पाटण तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 235 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत पाटण इथे पार पडली. यामध्ये 119 ठिकाणी महिलांना सरपंच पदाची लॉटरी लागणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी एका भाविकानं सोन्याचा पोशाख आणि चांदीने मढवलेला सागवणी लाकडाचा पाट अर्पण केलाय. आषाढी एकादशीच्या नित्यपूजेनंतर हा सोन्याचा पोशाख विठ्ठल रुक्मिणी मातेस परिधान केला जाणार आहे. यवतमाळ ते पंढरपूर असा 540 किलोमीटरचा पायी प्रवास करणारी सेवा समर्पण प्रतिष्ठानकडून आयोजित केलेल्या दिव्यांग वारकऱ्यांच्या पायदिंडीचं कुर्डुवाडीत आगमन झालं. या दिंडीमध्ये 25 दिव्यांग वारकरी सहभागी आहेत. स्मार्ट मीटरच्या विरोधात सोलापुरातील काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात सोलापुरातील वीज महामंडळ कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या लक्ष्मण हाकेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. कांदिवली जिल्हा कार्यालयात लक्ष्मण हाके यांच्या विरोधात निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पालघरच्या धुंदलवाडी उधवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. रस्त्यात भात रुपडी करत अनोखं आंदोलन करण्यात आलं. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. आमगाव तहसील कार्यालयावर 7 गावांमधील नागरिकांनी मोर्चा काढला. 7 गावांना तातडीनं ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात भूस्खलन झालं. दरीकडील मोठा भाग कोसळल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला. मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1300 ते 1500 रुपये इतकाच दर मिळतो. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. धाराशिव जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. याचा फटका उत्पादकांना बसतोय. बाजारपेठेत सध्या आवक घटल्यानं भाजीपाल्याला चांगला दर मिळतोय. मात्र रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे धाराशिवमधील भाजीपाला उत्पादकांना आर्थिक फटका बसतोय. कुर्ल्याच्या काजूपाडा परिसरातील सुंदरबाग रोडवर मोठ्या प्रमाणात डोंगरावरून येणारा कचरा साचला. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ही समस्या स्थानिकांना भेडसावते. पावसाचा जोर आणि डोंगराला लागून असलेल्या वस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि याबाबत वारंवार महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांना तक्रार देऊनही दखल घेतली जात नाही. भिवंडीच्या पडघा बस स्थानकाची दुरावस्था झाली. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं बस स्थानकाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. अकोल्याच्या गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत अपार झाल्याचा आरोप भागधारकांनी केला. त्यामुळे ठेवी रक्कम परत घेण्यासाठी भागधारकांनी मोठी गर्दी केली होती. तातडीनं परतावा देण्याची मागणी नागरिकांनी केली. मुंबईतील मालाड पश्चिम इथल्या मालवणी पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्याला अटक केली. परवेज अहमद मिरोद्दीन सय्यद असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीकडनं 6 किलो 400 ग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला.
मुंबईचे गोरेगाव पूर्व पश्चिम महामार्गावरील ओबेरॉय स्काय सिटीच्या शेजारील गोदामाला भीषण आग लागली. आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुलढाण्याच्या वडोमध्ये माजी सरपंच अशोक सोनू हत्याकांड प्रकरणात कठोर कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. मुंडकं कापून दोन्ही हात कापत प्रायव्हेट पार्टीही कापल्याचा आरोप मृतकाच्या नामुलाने केला. जळगावच्या चाळीसगाव शहरातील प्रवासी रिक्षा चोरी प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह सादिक अली सय्यद अली या आरोपीला अटक करण्यात आली. या आरोपींकडून नाशिक, चाळीसगाव आणि जळगाव शहरातून चोरीला गेलेल्या 5 प्रवासी रिक्षा जप्त करण्यात आलेल्या आहेत.